बिर्याणी मागवली गाईस, कशी टेस्ट वाटली? एक नंबर मटन बिर्याणी मागवली बघा. मस्त. रास पडेल अण्णा एल्ल पट्टा अण्णा. अण्णा इन्ना पिल्डा परत बोल. हे कोण म्हणलेली मावशी ना? बरं म्हणलेली मावशी सुरता त्यांची ती महाबळेश्वरला राहते. त्यांचा आजो आपल्याला सगळं गाईड बाबा इकडे बघा. बरं आहेत ना? इकडे मंदिर आहे. बघा खालचं पाणी विणी येते. अटकले गाईस. काहीच आता मस्त आपण रेडी वगैरे होऊन चाललोय कसिनो मध्ये बघा. घाईमध्ये चाललोय आपण. हाय आता आम्ही चाललोय कसिनोला फुल एन्जॉय. सगळे काहीच आता आपण बिग डॅडी मध्ये चाललोय कसिनो मध्ये. आता तिकीट काढत घेतले आपण. मयूर दादाला बघा तिकीट काढत घेतले काही. बघा कसं सकाळ झाली आणि आपण मस्त रेडी झालो. काल आपण लेट आलो म्हणून आपण लॉक काढला नाही जाय येताना. आता मस्त सकाळ झालेली आहे. काहीतरी आपण 4-4:30 वाजता आलो आपण रूमवर. आत्ता किती वाजले? 8 वाजता आपण उठलो. थोड्या वेळेला झोपलो. आता आपण गाडीमध्ये झोपू थोड्या वेळ आणि आता मस्त रेडी वगैरे होऊन आपण जाऊ. आता विवेक भाऊ पण रेडी झालेला आहे. विवेक भाऊ काय विवेक भाऊ बघा इकडे काय 2 शब्द बोला. 2 शब्द बोला काय. झोपाली विवेक भाऊला पण बघा काहीच. बाजूचा रूम पण कसा आहे. तर चला काहीच आणि काय काय होणार आपल्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. आणि अजून पण तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. आता नाश्ता करायला आपण बसलो आणि आता महाबळेश्वरला चाललेलो आपण. बसलो कळत आहे काहीच भूक लागली आता आम्हाला. तेव्हा आपण आलेलो आहे. ढाब्याचं नाव काय? ढाब्याचं नाव तर बाहेर काहीतरी नाव आहे आपल्याला. बसल्या एकदम इंडियन स्टाईलमध्ये जेवायला आहे. मांडी मोरून बसायला खाली नाही का. हा विवेक भाऊ इंडियन स्टाईलमध्ये बसायला डायरेक्ट. गावठी स्टाईल. गावाकडची स्टाईल आहे. आणि आपले अंकल मामा आहेत. मामाला पण ओळख द्या. बघा मामाला बघा तुम्ही. मामा जेवण कसं होतं? जेवण क्वालिटी चांगली आहे पण एका फॅनली काय दम निघत नाही. पॅन बघा तुम्ही. पॅन बघा. मामा मुंबईवरून आलोय. काही 2 शब्द बोला मुंबईवरून. आम्ही पण मुंबईहून आलो. मुंबईच्या गोवा चालतो पण आम्हाला या हॉटेलमध्ये आहे ना एका फॅनमुळे दिक्कत आलेली आहे. साईडला फॅन बसवणार बाकी जेवणाची क्वालिटी जेवणाची क्वालिटी चांगली आहे. चांगले बस जेवण मेन चांगला पाहिजे. बाकी आपला विषय. चला काहीच मस्त आता आपण जेवू. मग लॉक चालू ठेवू आपला. लॉक चालू ठेवू. बिर्याणी मागवली काहीच, कशी टेस्ट वाटली? एक नंबर मटन बिर्याणी मागवली बघा. मस्त. पापड मटन बिर्याणी मागवली. एक नंबर टेस्ट आहे काहीच. जेवण बघा मी खपवलेली अजून मागवली आपण. अजून खायची. चला काहीच मस्त जेवण वगैरे करू मग लॉक काढू. काहीच मस्त जेवण केलेलं आहे. फॅन नाही म्हणून गरम पका आले आम्हाला. टेस्ट तर एक नंबर होती. मटन बिर्याणी मागवलेली आपण. एक नंबर टेस्ट होती. आपला हिरो बघा कसा इकडे उभा आहे. दिसेल तुम्हाला. बघा सुरेश दादा. तो दुसरा हिरो. तो पहिला हिरो ना विवेक भाऊ. हिरो 2 हिरो. मयूर शेठ मडवी, सुरेश शेठ मडवी. पक्का जेवल्या आता ताणून झोपेल डायरेक्ट नाही. मस्त टेस्ट होती काही. सिरियसली सांगतो. ईश्वर धाबा. तुम्ही धाबा बघून घ्या. या रोडने आले ना कधी पण. कोकण रोड, कोकण महाबळेश्वर रोडने आले ना कधी पण. बघा हिरो
तर तुम्ही या धाब्याला व्हिजिट द्या नक्की. टेस्ट एक नंबर आहे. सर्वांना रिव्ह्यू घेतला आम्ही, काकांचा पण रिव्ह्यू घेतलेला आहे का, तो पण बोलला की आम्ही इथे नेहमी थांबतो. गाईज चला आता जाऊया आपण. अन्ना अन्ना ये क्या है, क्या है ये अन्ना, क्या है ये? अन्ना रास पड़े अण्णा एल्ल पट्टा अन्ना अण्णा इन्ना पिल्डा ಎಂದೆಕ್ಟಾ तर मंडळी आता मस्त आपण रेडी वगैरे होऊन निघालेलो आहे. मी चौघच जण चालले. आता आपण चाललो शिव मंदिरमध्ये. एक भाऊ आहे, मी आहे, मयूर दादा आहे, प्रीतम दादा आहे. हे कॉफी चहा पित आहेत. राईस चला आता मस्त आपण कॉफी आणि चहा नाश्ता वगैरे करू ना मग शिव मंदिरला जाऊ. मीटिंग दुसरी झाली, विनायकची मीटिंग झाली. पाण्याची माहिती ना पलटीमधून अन्नाची भाषा अण्णा अन्नाची परत हे कोण म्हणलेली मावशी ना, म्हणलेली मावशी सुरू होता त्यांची, ती महाबळेश्वरला राहते. त्यांचा आजो आपल्याला सांगला क्या क्या बात कर रहे हैं? बाबा इकडे बघा आहेत ना. काहीच आता आपण शिव मंदिराच्या इथं आलेलो आहे महाबळेश्वरच्या. आणि आम्ही मामाला आणले, मामा पूर्ण सांगितलं नाही, सॉरी आजोबा यांचा. मामा सांगा आता माहिती सांगा मंदिराची, जरा माहिती सांगा आम्हाला. मंदिर में स्वयंभू शिवलिंग आहे, आपोआप जमिनीतून प्रगट झालेले स्वयंभू तीन पाच शिवांची शक्ती एक आहे आणि महाबळ झालं की त्याला महाबळेश्वर म्हणलं जातं. त्याचा जो आकार आहे आपला रुद्राक्षाखाली असतो त्या टाईपमध्ये, त्या शिवाचं नाव महाबळेश्वर, गावाचं नाव महाबळेश्वर. हे शिवलिंग अंदाजे 5000 वर्षापूर्वीच आहे, यापेक्षा जास्त असू शकतो. दुसरं जे म्हणजे पंचगंगा मंदिर, ते 5 नद्यांचा उगम आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री. या 5 नद्यांचं पाणी कंटिन्यू 12 महिने 24 तास चालू असतं. 5 गंगा आहेत म्हणून याला पंचगंगा मंदिर म्हणलं जातं. पंचगंगा नदी सुद्धा आहे, पण ती कोल्हापूरमध्ये नदी आणि नदीमध्ये निघायचं आपण. फक्त मंदिरात आपण फोटो काढायला अलाउड नाही. 5000 वर्ष पुराणं मंदिर आहे. दर्शनाला लाईन बघा. मामानी पसरला मामाने डायरेक्ट मामाने यायच्या दर्शन झालेलं आहे गाईस. आणि आता आपण पंचगंगा मंदिराच्या इथे आलेलो आहे. गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे, सोमवार आहे ना त्याच्यामुळे आज गर्दी. तर मंडळी आता आपण विनायकला आलेलो आहे, हॉर्स रायडिंगच्या इथे आलेलो आहे आपण. बघा पब्लिक बघा किती, क्लायमेट बघा, क्लायमेट तर नाही क्लायमेट गाईस. काहीच घोडं पक्क उरवल्या, यानी पक्क घोडं उरवल्या ना मयूरदा, यानी पक्क घोडं उरवल्या. आता बोटिंग
यांनी नाही मयूरदानी एक पण नाही उडवला तर याला व्हिडिओ काढायला सांगितलं व्हिडिओ काढत नाही आपल्या तर ह्यो मध्ये मला दाखवा मी घोडा केव्हा उडवेन तेव्हा माझा लगीन होईल तेव्हा जोड्यामध्ये बोलतोय आता जोड्यामध्ये उडवील बोलतोय बोटिंग मध्ये बोटिंग करायला सरळ करा आता जे आता पुढे घ्या व्हिडिओ चालू आहे हा चांगला जाऊ लागतंय पार गावचाला ते तुम्ही आजच्या फिरून आणायला वाटतं फुलच माल फुल माल पाहिजे माल फुल बघा खालचं पाणी विणी येते अटकले आता निघली जे नाही बोलकाचा त्याला बद्दल मोठा टाकते आमची बघा काढून लावले अटक ना पाहिजे ना मारून योबा खाली उतरले आता यार खाली उतरले झाड येतं झाड तू ये इकडे आतमध्ये चल निघलीचं बोटिंग करून झालेलं आहे मस्त काहीच चला आता जाऊया आपण क्लायमेट एक नंबर क्लायमेट निघलेलं आहे मस्त जेवण करून आपण गाईत आता आलेलो आहे मार्केटला फिरायला आणि 4:45 झालेत ना धुका बघा तुम्ही धुका मस्त धुका गेला येते जाते गेला हा इथे जाते मध्ये मध्ये फुल पाणी येणार आहे तर मागे बघा तुम्हाला दिसेल त्या कपडे भेटतील त्याला कपडे घ्यायचे आपल्याला सोमवार गाईस सोमवारचा मेनू बघा वांगी भरले शिमला मिरची भरले पोपली मिरची भरली शेवची भाजी चालू आहे तिथे नाही याचा मिरच्यांचा याचा काही वेगळाच चालू आहे काहीच मस्त आपण रेडी वगैरे होऊन व्लॉग चालू नाही केला आपण रूमवरनं जरा घाईमध्ये निघालो थोडा लेट उठलो आता आपण मॅप्रो गार्डनला आलेलो आहे स्ट्रॉबेरी चला आता आपण चालू आहे मॅप्रो गार्डनला चला काही जाऊया काही शॉपिंग केली आपण ना जे स्नॅपलावर बघा आमचं स्नॅपला मस्त स्नॅप लागतं ना त्याला काढायला काही चला आता मस्त आपण शॉपिंग केले बिल करू आणि जाऊया आणि फोटो काढू बाहेर जर आपण फोटो बिटो काढलं नाही म्हणून ते काढायचं काय पक्का जमा केले आपला संपला काहीच फुल जमा केल्या थांब ना पिशवी देतील ना फील्ड जमा केल्या गाड्याने 3 पंक्चर था उसने 20 रुपए लिया है मेरे से और बाकी का पैसा मैं शाम को मेरे लड़के के हाथ पे भिजवा था कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं तर गाईज आता आपण मस्त जेवण करायला थांबलेलो आहे बाकीची मंडळी आहेत गेलेत बघा मयूर दादा हे बघा आमचा खास कॉमेडी स्टार आहे आमचं हसते हसते गाई दादा येऊ जरा शांत शांत झोपायला त्याला झोप गाईज चला मस्त आता आपण जेवण करू